नमस्कार, माझं नाव विवेक अशोकराव बडके, वय 29, राहणार धुळे. 23 जानेवारी 2016 रोजी माझा दुपारी 3:30 वाजता ऍक्सिडेंट झाला. मला मागून ट्रकने ठोकलं होतं. ठोकल्यानंतर 15 मिनिटं मी बेशुद्ध होतो. त्यानंतर मला आमच्या गावाच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिथे मी जवळपास 5 दिवस आयसीयू मध्ये ऍडमिट होतो. तिथे ऍडमिट असताना जवळपास माझी तब्येत 35-30% कव्हर झाली होती. त्यांना 4 दिवसानंतर समजलं की माझ्या लिव्हरला आणि थोडा किडनीला मार बसला आहे. तर त्यामुळे त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या म्हणजे शस्त्रक्रिया नसल्यामुळे मला इकडे शिफ्ट केलं सह्याद्री हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बिपिन दादा चौधरींकडे विभूतेंकडे. मी इकडे आल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता मी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बिपिन विभूते यांच्या अंडरमध्ये मी ऍडमिट झालो. व ऍडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 तारखेला 4:30 ते 5च्या दरम्यान मी स्वतः उठून उभा बसलो. मला सिस्टर तुमच्याकडचे जो स्टाफ आहे तो खूप चांगला आहे. जसं की ते ब्रदर्स त्यांनी मला उठवून बसवलं डॉक्टर बिपिन सरांच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये. त्यांनी मला स्वतः टॉयलेटला घेऊन गेले. मी स्वतः चालत टॉयलेटला गेलो. जिथं मी 1 दिवसाआड उठत नव्हतो, हलत नव्हतो, तिथं दुसऱ्या दिवशीच मला इथं उभा करून ठेवून दिलं. याच्यापेक्षा जास्त इम्प्रुव्हमेंट नव्हती. आय रिअली थँक्स to the team of Sahyadri Hospital. I am really thankful to Dr. Bipin Vibhute, Dr. Prashant Rao and his team, and all the brothers and sisters who are working here. They are so helpful. So I am so happy. Only 2 days I am in ICU. After that I was shifted in a personal room, and from last 3 days I don't have any saline. I don't have any tablet, only on exercise and the observation of the Dr. Prashant Rao and the Dr. Bipin Vibhute, liver specialist. यांच्या ऑब्झर्वेशन मध्ये असल्यामुळे माझ्याकडनं व्यवस्थित एक्सरसाइज करून घेतल्या जाते. मी तसं मनावर घेतोय, एक्सरसाइज करतोय. मी आता एकदम व्यवस्थित आहे. मी धुळ्याहून जेव्हा वेन आय वॉज बॅक फ्रॉम धुल्या टू नाशिक, दॅट टाइम आय वॉज इन 35 to 40% in condition. When I was admitted in Nashik 5 days, that time I was in getting back. That time I was in 25 to 20% in a condition. But now till I am in a 70 to 75% live, which means ready to survive. And I am so happy when it means माझं नशीबच की मी इथं सह्याद्री पर्यंत आलो. उद्या तुमचा डिस्चार्ज आहे, तुम्हाला कसं वाटतंय आता? डिस्चार्ज घ्यायला तर खूपच चांगलं वाटतंय. आणि तसं सरांचे पर्सनली फोन पण असतात आम्हाला. पेशंटचं काय, पेशंटलाही ते स्वतःहून फोन करतात, स्वतःहून काळजी घेण्याचं सांगतात. त्यामुळे बिपिन डॉक्टर हॅट्स ऑफ. ओके. आणि उद्या डिस्चार्ज आहे, पण सरांनी आता मी ऍक्च्युली धुळे गावचं असल्यामुळे मला जाण्यास परवानगी दिली नाही. अजून त्यांनी मला अंडर ऑब्झर्वेशन मध्येच ठेवलंय. पण थोडंसं मोकळं वातावरण, मी आता 15 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मला थोडंसं कोडल्यासारखं होतं. त्यामुळे त्यांनी ते समजून घेतलंय मला उद्या डिस्चार्ज देत आहे आणि उद्या घरी सोडताय. परत मग त्यांनी पुढची ट्रीटमेंट घ्यायला जसं सांगितलं तसं मला यावं लागेल. ओके. थँक्यू.